नमस्कार, मी रमेश बाळसराफ, मल्टीप्लेक्स ग्रुप ऑफ कंपनीज बेंगलोर तर्फे मी मोर्शी इथे आलेलो आहे. मी आलो आहे श्री हरिभाऊजी बुले यांच्या शेतात, सरच्या शेतात आलो आहे. आणि या शेताला मागील 2 वर्षापासून माझं ट्रीटमेंट चालू आहे. आणि श्रीकांत भाऊ कांडलकर जे स्वस्तिका ॲग्रो एजन्सी मोर्शीचे संचालक आहे, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच याची शेती आणि ट्रीटमेंट घेतलं आहे. यांनी मल्टीप्लेक्सचे जे प्रोडक्ट वापरले आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का काय त्यांना रिझल्ट आले, कसं राहिलं हे वर्ष. तर तिला माझं नाव हरिभाऊ बुले. मी संपूर्ण या शेताचं खत वगैरे फवारे वगैरे सगळे स्वस्तिक एजन्सी इथून आणलेले आहे. आणि श्रीकांत भाऊ कांडलकर यांच्या मार्गदर्शनानुसार मी पूर्ण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि काय मला ते नाव आठवत नाही, त्याच्यामुळे तेच बोलतील का काय काय टाकलं ते. मागच्या वर्षीपासून या शेतावर आपण आपली ट्रीटमेंट सुरू केलेली होती. सुरुवातीला जेव्हा या बगीच्यात पहिली व्हिजिट झाली होती तेव्हा त्या व्हिजिटमध्ये झाडावर पानं अतिशय कमी होते आणि मालही कमी होता. त्याच्यानंतर आपण बगीचा वगैरे मागच्या वर्षी तुटल्यानंतर तर आपली ट्रीटमेंट सुरू केली. आणि त्यानंतर आज जवळपास 40 टन संत्रा या झाडावर आहे. जवळपास 1 गाडी काल इथून तोडून गेलेली आहे. अजून 3 ते 4 गाड्या माल या बगीच्यातून आता निघेल अशी म्हणजे आमची आमना आहे. तर या बगीच्याचं जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू केलं तर याला सुरुवातीला आपण सुपर फॉस्फेट आणि शेणखत टाकून पूर्ण मशागत केली. आणि त्यानंतर 2 पाणी दिल्यानंतर इथे आपण ड्रिंचिंग दिलं. या ड्रिंचिंगमध्ये निसर्ग, जीवरस, बायजोडी, ताक आणि गूळ असं सर्व एकत्र करून प्रति झाड 3 ते 4 किंवा काही जे झाडं कमजोर होती अशा झाडांना 5 लिटरसुद्धा पाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग याला एक बेसल डोस दिला. त्या बेसल डोजमध्ये 10-26-26 कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन असं एक कॉम्बिनेशन येते मल्टीप्लेक्सचं समृद्धी नावानं. तर ते समृद्धी प्रति झाडाला 200 ग्रॅम. आणि त्यानंतर नवजीवनजी हे ऑर्गॅनिक कार्बन वाढवायसाठी येते, तर हे प्रति झाड 200 ग्रॅम असं नवजीवनजी दिलेलं आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा 2 किलो. अन्नपूर्णा म्हणजे निंबोळी, अरंडी, करण आणि गांडूळ खत, सुडोमोनास, ॲझोटोबॅक्टस असं सगळं ऑर्गॅनिक मॅन्युअर ते आहे. ते प्रति झाड 2 किलो अशा पद्धतीनं आपण ते याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर सृष्टी हे एक मायक्रोन्यूट्रंट आहे, हाय झिंक म्हणून मल्टीप्लेक्स कंपनीचं, ते याला दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे याचा बेसल डोस झाल्यानंतर मग फवारणीचं शेड्यूल, मायटीसाईडचे फवारे किंवा वेळोवेळी येणारे सायट्रिसिलासाठीचे फवारे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मी काकांना करत होतो. आणि त्यानुसार त्यांनी इथं फवारण्या आणि इथे सगळे डोजेस दिले. आणि त्यानंतर जी आजची जी परिस्थिती इथं आहे तर ही आजची परिस्थिती आपल्याला या झाडावर दिसत आहे की कशा पद्धतीचा माल इथे आलेला आहे. काका, आता कसं आहे का सर्वीकडे गळणचा प्रॉब्लेम होता संत्र्यामध्ये. तर आपलं त्या गळणबद्दल काय मत आहे, काय वाटते तुम्हाला? तुम्ही जे खतं वापरले, उत्पादनं वापरले, जे ट्रीटमेंट घेतली, तर तुम्हाला त्याबद्दल म्हणजे गळणबद्दल काय सांगू वाटते? असं यावर्षी सरासरी झालेल्या पावसामुळे किंवा इतर कारणामुळे, उन्हामुळे म्हणा किंवा काही म्हणा, अति पावसामुळं बाकी सगळीकडे गळण आहे. माझ्या शेजारचे जे बगीचे आहेत तिथे सुद्धा गळण आहे, भरपूर आहे. म्हणजे पाय टाकायला जागा नाही आहे. अर्धा माल त्यांचा गळला. परंतु माझ्या शेतामध्ये अजूनही आतापर्यंतही गळण 0 आहे.
बरोबर कळलंच नाही आहे. कळत नाही. मी आता हा जो बगीचा आहे या बगीच्यामधला एकही संत्र उचलून बाहेर फेकलेला नाही आहे. अच्छा, मग तुम्हाला हे जे ट्रीटमेंट झालं आहे हा, तर त्याचा तुम्हाला परिपूर्ण फायदा झाला. परिपूर्ण मला फायदा झाला ट्रीटमेंटचा. चला, धन्यवाद.